साईराम, चला उठा उठा. थंडी होती का आज फुल. तर सगळं पॅकिंग करतात. आपल्याला मॅट वगैरे सगळं टाकायचं आहे बॅगेत. तर हा सगळ्यात पहिला फ्रेश होऊन येतो. काही वेळ सकाळ ब्रश चाललाय, सर्व करतात ब्रश. ठेवतो आता टेम्पो मध्ये. बाबांचं मंदिर. जय साई जय साई. मूर्ती इतकी भारी आहे, बघून डोळे जरा पण नाही भरत आहेत. भारी मूर्ती आहे. त्यांची पालखी निघाली आहे पुढच्या दिशेने. जय साईनाथ जय साईनाथ. साईंचा तांडा पूर्ण. पालखी एकदम पुढे आहे. इकडे इकडून ट्रेन पण जाते. थंडी थोडी थोडीशीच आहे, पण काय नाही चालतोय. पाहायला एक आला, एक दोन फोड आलेत, ते पण सध्या गोड वाटायला लागलेत. आज साई दर्शनाची लागली आहे. चालतोय आता. इथला पुढे कीर बाबा दर्गा आहे, तिकडे जाणार. त्याच्यानंतर मग अजून पुढे नाश्ता विष्टा करत पुढे अजून हळूहळू चालतोय. अजूनही दमलो नाही. नॉर्मल असं हे चढण आहे, बघता हे चढण आहे पूर्ण. चढण्यामध्ये थोडंसं हापल्यासारखं होतं, पण थकवा नाही. तिकडे बघताय अजून एक पालखी येते. पालखीची पब्लिक चालते तिकडे. पाठी पालखी आहे. खीर बाबा दर्गा. पुढे जाऊ ना, पुढे जाऊ. जाने दो गाड़ी जाने दो, गाड़ी जाने दो. खीर बाबा दर्गाची इथं बसलो आता. दर्गा तिकडे आहे. सर्व थांबलेत, जरा पाय मोकळे करतात. आपला हा तिरंगा इथे. जय हिंद. रिक्षा जातोय. हा हवालदार आला, हात मिळवलाय, डायरेक्ट पैसे घेऊन शूट. हे सगळं असेच चालतात. आपला देश असाच पुढे जाणार आहे. चालतोय बघता. साईराम. ह्याला बिस्किट वगैरे देतात आता. दादा बिस्किट टाकतोय. हे आला भाऊ पाटील. साईराम आले पाटील. हे बाबा आपले सेवा करतायत. आहेत अजून साईराम बाबा. आपली पब्लिक दमले सर्व वाटतं. आपल्याला अजून फुल जोश आहे. आणि भरपूर चालू शकतो. आई सोबत आहे, आई केसतात आपल्याला टूक करतायत. अजून नाश्ता चढ आला ना, पुढे येईल थोडा. 10-20 मिनिटं अजून मुश्किल नाही. त्यावेळेस कमी पण लागतील. आता हळू खूप चालायला लागलो ना, पाहायला पुढं आले. चालते पब्लिक. आता इथे नाश्त्याचा होल्ट आलाय. नाश्ता करू. आंघोळीचा अजून काय कन्फर्म नाही. गेली तर दुपारी बघू. नाश्ता बघू काय बोलतात. मिसळपाव आहे, बघूया. नाश्त्याला मिसळपाव आहे. इकडे ठेवलाय. आमच्या हातात मिसळपाव. लास्टची निशाणी आत्ता आली आहे. नाश्ता वगैरे झालाय. लास्टची निशाणी. टाइम किती आला हो? 6:51 झाले. थोडा वेळ निघू. 1 तासभर तरी काहीतरी बसलोय, अर्धा पाऊण तास. तर जातोय. तिऱ्या वगैरे सर्व तिकडे आहेत. ती भारी वाटतं असं मस्त या छोट्याशा झाडाखाली. निळा आभाळ. हायवे मुंबई नाशिक. एकदा निघालो पालखीला. आता दुपारचा होईल. ऊन बाबा ऊन लय बेकार आहे.
चालतात हळूहळू. बसल्यावरती रिटर्न पाय वजन होतात, चालायला एवढं जमत नाही. थोडं पिकअप घ्यायचं तोपर्यंत जरा थकलो किती तरी वाडी सोडणार नाही. थकलो कितीही तरी वाडी सोडणार नाही. साई तुझ्या दर्शनाची आस लागली आहे, मधूनच हार मानणार नाही. जय साई. सर्व घ्यायला थांबलेत, बडीशॉप खातात. थंड थंड पाणी गारगार. एनर्जी ड्रिंक आणली आहे, स्प्राईट आहे. भाऊ भाऊ दिराजा इश्यू सर्व झोपलेत, आराम करतात. अजून इथे चढण आहे. दिरा कुठे पोचलोय, कुठे पोचलो? होल्ड किती असेल अजून लांब? अजून खूप आहे बोलतो होल्ड लांब. अजून आज चढण आहे, इकडे सगळं डोंगर चढायचं आहे. चढू आता, हळूहळू पितो, जरा एनर्जी घेतो आणि मग पुढे जातो. निघालोय. ताडपत्री एकदम घ्यायला नाही झालेत, प्रत्येकाच्या हातात वजन आहे. दुपारचा होल्ट आता इथे बॅगा वॅगा घेऊन आंघोळ विंघोळ करू. अमन हॉटेल करून आहे. थांबलं, फोनला चार्जिंग कमी आहे. खूपच फारच दमले पब्लिक. दुपारी जेवण वगैरे झालं, सर्व झोपलेत, बाकी पण सर्व झोपलेत. ॲक्च्युअलमध्ये चार्जिंग नव्हती फोनला, आणि हॉटेल आहे तिकडे चार्जर आलेला. आता त्यांनी पण लाईट ट्रिप केली, बंद केली आहे. थोडीशी झाली चार्जिंग. आरामात निळ्या आसमानाखाली झोपलो. निघालो आता, पॅकिंग चालू सर्व. चप्पल एवढी खालना घासली, ग्रीपच गायब झाली चप्पलीची. एवढी ग्रीप होती, नवीन चप्पल आहे, पालखीसाठीच घेतलेली चालायला. आता थोड्या वेळाने सर्व निघतील. सॉक्स वगैरे घालतो सर्व, भेटून डायरेक्ट निघताना. पालखी बॅगा वगैरे टाकतात सर्व. आता निघालोय पुढच्या प्रवासाला डायरेक्ट. आता टीला चाय वगैरे पियाला, कॉफीचे पॅकेट घ्यायचे होते पण भेटले नाही तिथं. पण निघाली बाबांची पालखी. श्वान, छोटे श्वान. काय तो पाटल्या गाडीचं कसं ऍक्सिडेंट झालं ते बघून घ्या. कधी पण गाडी नालात तर सांभाळून या, नाही तर असं ऍक्सिडेंट होईल. हे बाईने 1/2 चाय पेलेत. आधी बाई होती गरिबी चायली आहे. किती पब्लिक तिकडे पुढे गेले. आता पुढे सोडा आणि जलजिरा पितायत. पण जातो आता तिकडं. आता सर्व इथे जलजिरा सोडा पियाला बसलेत. अजून चायचा उलटला टाईम आहे. आता मागच्या जलजिरा वगैरे चाललाय. हे आधीला जरा लय चाले लागले तिकडं, वैतागलेत सर्व त्याला. इथं काय नाही का उलाढायला करतच असतो. निघालोय, चालतोय. या आधीला काय समजत नाही, काय पण बच्चन देतोय. फक्त हे सर्वजण बदलत भुतिया गाव आहे. आपल्याला याची स्टोरी प्रॉपर माहिती नाही, पण इथे एक पण घर असं दिसत नाही जे पूर्ण आहे किंवा कोण राहतंय. आणि खूप टायमापासूनच आहे असंच. समजलं नाही मला, पण ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा. प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही तर काही नाही बोलत आपण. पाठी व्ह्यू बघा, आपल्या पाठी अजून ग्रुप येतो आपला. पाचचा व्ह्यू फक्त चेक करा, का भारी आहे.
या अशा व्ह्यू मध्ये आम्ही चालतोय. स्वर्ग सुखाचा प्रवास म्हणजे हाच. किती भारी वाटतंय. मेन म्हणजे थकवा येतोय तो पण काय एवढं हे नाही वाटत. आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी चालतोय. निघाली पालखी आता रात्रीच्या ओल्डसाठी पुढं पुढं. हा हॉटेल आहे. 2022ला मी आलेलो होतो. ह्या पट्ट्याला माझ्या गाडीचे इंजिन सीज झालेलं. 125ची स्पीड होती. या हॉटेलमध्येच गाडी लावून गेलेलो. पंक्चरवाल्याने दुसरा एक गॅरेजवाला बोलवलेली. तर पंक्चरवाला पण एक आहे, यांनी बोलवलेली. तर साईराम पब्लिक इकडे आपला होल्ट आहे. हा पेट्रोल पंप आहे इथे. इथं होल्ट आहे. इकडे आपल्या गाड्या थांबल्या आहेत. साई बंधू भरपूर आहेत. त्या आतमध्ये काय ना काय घेत आहेत वगैरे. धुका आहे थोडा थोडा. त्याच्यानंतर आता उद्या सकाळी कसारा चढू. आधी थकलाय होते. आपला बाकीचा ग्रुप सर्व पार्टी आहे. येतात त्यांचा वेट करतो. तर पोचलो फायनली होल्टला. दमलेत सर्वच खूप. कसाऱ्याचा पेट्रोल पंप आहे खाली पायथ्याशी. तिथं आहे थकलेली गँग सर्व. दिनाद्या वगैरे सर्व आहे. आधीचा सुटलं आता दिवशी चालू झाला फोनवर. काय बोला ऐकलास ना? टेन्शन आलं. शिव्या गाड्या नाही. फक्त नाश्ता करायला आलोय. इकडे समोरच ह्या साईडला होल्ट आहे आपला. त्यानंतर इकडे गरम गरम भजी काढतायत दादा. नाश्ता करतो थोडा रिलॅक्स. जय मोरया. साईराम साईराम. आरती घेऊन आलेत बाबा. सगळे शिस्तीमध्ये एकदम लाईनीत जेवण घेत आहेत. प्रॉपर सगळे जेवतात. जेवणाला कढी भात, पुलाव, पापड. या आधीची चटई विटा लपवायला लागली. तिथं कोण अरे पडशील. पडलं तर डायरेक्ट अंगावर. काय नाही ना हलका फुलका आहेस सर्व. चिली मही पेटवा मला माझ्या साईला भेटवा. साईला भेटवा. साईला भेटवा. चिली मही पेटवा. हो चिली मही पेटवा. भेटवा. साई भजन चालू आहेत. ज्ञानेश्वराचे बोल रागिले जाऊ नको वाया. कायाची दोन तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया. झोपतायत झोपायचं त्याच्यामध्ये. तिकडे भजन किंवा आरती काहीतरी आरती आहे वाटतं त्या साईडला. तिकडे अजून एक पालखी थांबली. अरे मी झोपलोय तू झोपा. दिना द्या आहे ना बरोबर. एकदम कडक. काय बोलतोय? थंडी भरपूर आहे. थंडी भरपूर आहे बोलतोय. रात्रीची गरज नाही मला. थंडी काय आम्हाला लागत नाही पण त्याला थंडी खूप लागते. काय ना काय माहिती. यांचा फक्त सेटअपच चालू आहे. कधीपासून सेटअपच करायला लागलेत. अंतरली काय चट आहे.
आता झोपतो. डायरेक्ट उद्या सकाळी दिवस 4था. उद्या सकाळी कसारा घाट चढायचा आहे.